सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत। इचलकरंजी इथं 1.5 वर्षांपूर्वी अरसलान सय्यद याच्या डोक्यात फरशी घालून गंभीर जखमी केल्याप्रकरणी 5 जणांविरोधात गावभाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता। मात्र गंभीर मारहाण करूनही पोलिसांनी गंभीर कलम लावली नसल्यानं जखमीच्या आईनं संशयितांच्या विरोधात न्यायालयात धाव घेतली होती। त्यावर संबंधित 5 जणांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयानं दिल्याची माहिती ॲडव्होकेट रियाज बाणदार यांनी दिली। इचलकरंजी इथं नदीवेस नाका परिसरात 21 एप्रिल 2024 रोजी रात्री जुनेद बागवान, समीर मुजावर, मुजम्मिल मुजावर, मैनुद्दीन मुल्ला, इरफान मुल्ला या 5 जणांनी अरसलान सय्यद याचा खून करण्याच्या उद्देशानं डोक्यात फरशी घालून काठीनं मारहाण केली होती। या प्रकरणी अरसलान याच्या आईनं गावभाग पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल झाला होता। मात्र वारंवार विनंती अर्ज करूनही संशयितांवर गंभीर कलम लावली नव्हती। त्यामुळे अरसलानच्या आईनं न्यायालयात धाव घेतली होती। या प्रकरणी त्यांच्या वतीनं वकील रियाज बाणदार यांनी न्यायालयात संशयितांच्या जामिनाला हरकत घेतली होती। त्याच्या सुनावणीवेळी जखमीच्या वैद्यकीय उपचाराबाबतची कागदपत्र तसंच ॲडव्होकेट रियाज बाणदार, सरकारी वकील ॲडव्होकेट सूर्यकांत मिरजे यांचा युक्तिवाद ग्राह्य मानून प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी संशयितांवर खुनाचा प्रयत्न केल्याबाबत गुन्हा दाखल करून हा खटला जिल्हा सत्र न्यायालयाकडे वर्ग करण्याचे आदेश दिल्याचं ॲडव्होकेट रियाज बाणदार यांनी सांगितलं। या कामात ॲडव्होकेट बाणदार यांना ॲडव्होकेट सचिन कोरवी आणि ॲडव्होकेट यासिन पेंढारी यांनी मदत केली।